नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ विशूच्या श्रावण सिरीजमध्ये. श्रावणामध्ये आपण मस्त मस्त व्हेजिटेरियन गोष्टी बनवणार आहोत. तर त्याच्या पहिल्या दिवशी मी हे बनवलं होतं चवळी बटाट्याची भाजी. तर माझ्याकडे चवळी कमी होती म्हणून मी त्याच्यामध्ये थोडेसे चणे पण ॲड केले होते. पहिले मी ह्याला रात्रभर भिजवून घेतलं आहे आणि मस्त कुकरला 6 ते 7 शिट्ट्या करून घेतल्या आहेत, शिजवून घेतल्या आहे. चवळी शिजत आहे तोपर्यंत आपण चवळीसाठी एक मसाला करणार आहोत. त्याच्यासाठी कांदा, सुकं खोबरं किंवा ओलं खोबरंही तुम्ही वापरू शकता आणि 1 टोमॅटो, आलं, लसूण हे सगळं आपल्याला टाकायचं आहे आणि मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला ह्याला भाजून घ्यायचं आहे. भाजून झालं की आपल्याला थंड करून याची एक छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे, ग्राइंड करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्याला सेम कढईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे. तेलामध्ये आपल्याला जिरं, कढीपत्ता, हिंग टाकायचं आहे आणि हे सगळं छान भाजून घेतल्यानंतर आपण जी पेस्ट केली होती ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि मस्त आपल्याला परतवून द्यायचं आहे. याच्यामध्ये तुम्ही आगरी मसालासुद्धा टाकू शकता, पण मी घरी घाटी मसाला होता तोच याच्यामध्ये टाकला आहे. जास्त कोणताही मसाला नाही टाकला आहे. त्याच्यामध्ये थोडेसे बटाटे टाकून घेतलेले आहेत कारण मला ते खूप आवडतात. तुम्ही पण ॲड करू शकता बटाट्याने, याची टेस्ट अजून छान लागते. चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि याला मस्त फ्राय करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. आणि त्याच्यानंतर आपण जी चवळी आणि चणे आहेत जे बॉईल करून घेतले ते पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आणि मस्त 5 ते 6 मिनटं याला उकळी करून घ्यायची आहे. मस्त कोथिंबीर टाकून गार्निश करायचं आहे. अशी सिंपल रेसिपी रेडी आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि फॉलोसुद्धा करा. थँक्यू.